गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईस, तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेल की मी काय बनवणार आहे. तर मी थोडीशी तयारी करून ठेवली आहे, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ आपला खूप मोठा होतो. त्यामुळे तर मी इथे सगळे साहित्य काढून ठेवले आणि कटिंग वगैरे सगळं करून ठेवलंय. तर तुम्हाला क्लोजली दाखवते की मी काय काय यूज करणार आहे. ठीक आहे. तर गाईस, सर्वात आधी मी तुम्हाला पोहा कटलेट बनवते. तर पहिला पोहे घेतलेत आणि मी फक्त 10 मिनिटच भिजवत ठेवलेले. आणि हे आहे ब्रेड क्रम्स, जे मी घरीच बनवले, म्हणजे ब्रेडला मिक्सरमध्ये ग्राइंड करून डायरेक्ट बनवले. रेडीमेड पण भेटेल बाहेर, पण माझ्याकडे रेडीमेड नव्हतं, तर मी ब्रेड क्रम्स घरीच बनवले. आणि हे आहे स्मॅश केलेला बटाटा, जो बॉईल आहे. पूर्ण कॉर्नफ्लावर आहे. हे मी कशासाठी घेते ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि हे आहे कांद्याची पात, हे मिरची आणि हे कोथिंबीर, आणि इथे बाकी सगळे मसाले आहेत, ते मी तुम्हाला नंतर कळेलच. आणि हा लिंबू. हा बटाट्यामध्ये मी पहिला पोहे ऍड करते. एवढेच पोहे घेते. आता मी जास्त बनवत नाही, थोडंच बनवते. तर आपण पूर्ण स्मॅश करून घेऊ, नंतर मी सगळे मसाले टाकीन याच्यात. पहिला मी याच्यात मसाला टाकते. गरम मसाला टाकते थोडासा. कोरिएंडर पावडर आहे आणि थोडीशी हळद, मीठ, मिरची टाकूया जास्त. एकदम व्यवस्थित स्मॅश करूया गाईज आपण. तर मी हे पण टाकते. थोडं कांद्याची पात टाकली आहे आणि आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया. बस, जास्त नको. तेच मी लिंबू पिळायला विसरली, आता लिंबू टाकते थोडासा. हे कॉर्नफ्लावर आहे, त्याच्यात आपण पाणी टाकूया. परत मिक्स करूया. तर तवा ठेवलाय तापायला, थोडासा तापूया. तोपर्यंत आपण हे करू, शेप्स बनवूया. जे बॅटर बनवलंय मी, त्याला तुम्ही असं वेगवेगळे शेप देऊ शकता, पण आता मी नॉर्मल गोल शेप देते, जो एकदम इझी आहे. हा शेप मी बनवलाय, जो एकदम इझी आहे. आणि ह्याला ह्याच्यामध्ये डीप करायचं. आणि नेक्स्ट ब्रेड क्रम्स मध्ये आपण डीप करूया. आणि हे असं हा रेडी आहे. मग ह्याला फ्राय करायचं. गाईज, आता मी असे 4 बनवलेत. आता तुम्हाला हे ब्रेड क्रम्स मध्ये डीप केलं, तुम्ही बघितलं. आता मी ह्याच्यात ठेवतो. गाईज, हे ना असं ब्राऊन झाले ना की तुम्ही काढू शकता याला, पण आपल्याला पहिला पलटी मारायची याला. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये चीज पण टाकू शकता आतमध्ये, पण मी आता चीज नाही टाकलंय. हे असे दिसतील. आता आपण दोन्ही साईडने याला असं ब्राऊन करूया एकदम. आणि मी लास्टली तुम्हाला दाखवते मग कसं झालंय. आता माझं चालूच आहे काम इकडे.
बघू शकता तुम्ही, काम चल रहा है मेरा अभी इसको. आणि लो फ्लेमवर करायचं, एकदम लो फ्लेमवर. जेवढा लो कराल तेवढंच चांगलं आहे. जर तुम्ही एकदम हाय गॅसवर कराल तर ते करपून जातील लगेच. ठीक आहे गाईज, आता मी ते सेम करते. पहिला शेप बनवायचे, तुम्हाला आवडतील तसे तुम्ही शेप बनवू शकता. रेक्टँगल वगैरे. आता मी सर्कलमध्ये राऊंडमध्ये बनवलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे कटलेट सारखे पण बनवू शकता, जे कटलेट भेटतात ना बाहेर तसं पण बनवू शकता. तुम्ही स्क्वेअरमध्ये पण बनवू शकता आणि तुम्ही असं थोडं ब्रॉडमध्ये पण बनवू शकता. खूप सारे शेप्समध्ये बनवू शकता तुम्ही, पण मला सर्कलवाला आणि सोपं वाटतं त्यामुळे. आणि तेलच्या जागी तुम्ही तूप पण वापरू शकता. आणि याला एकदम चांगलं फ्राय होऊन द्यायचंय, नाहीतर आतमधून कच्चे राहतील. मेन म्हणजे आतमध्ये जर अजून चीज वगैरे टाकलं असतं ना तर माडाला. काहीच आता मी ह्याच्यात सर्व करते. तर आपण आणि मी ह्याच्यात बघा काय टाकते. आता मी ह्याच्यात सॉस टाकते आणि थांबा एक मिनटं, सॉस पडत पण नाही. आणि मेयोनीज पण टाकते. मेयोनीज आपण थोडंसं घ्यायचं असं आणि ह्याच्यात टाकायचं आणि याला आपण एकदम मिक्स करूया. मिक्स केल्यावर दाखवते मी तुम्हाला. असेल म्हणजे टोमॅटो केचप मी टाकलं आहे आणि मेयोनीज टाकलं, तर त्याचं तुम्हाला कॉम्बिनेशन जरा वेगळं वाटत असेल, पण ट्रस्ट मी, ते एवढं टेस्टी लागतं ना. मी ट्राय करूनच हे बनवलं आहे, नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी डायरेक्टली असं टाकलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी वरतून. तर गाईज फायनली वी आर डन विथ पोहा कटलेट आणि अजून बनतेच आहे. तर सर्व करण्यासाठी मी तुम्हाला 3-4 कटलेट दाखवलेत. तर गाईज मी इथेच माझा व्हिडिओ एंड करते, माझा व्लॉग एंड करते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि ट्रस्ट मी स्वतःच्या ह्यानी बनवलं आहे, मी कुठे बघून बिघून बनवलं नाही. मी मला जे वाटलं ते मी त्याच्यात टाकलं आणि बनवलं. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईज. तर मी तुम्हाला पहिला दाखवते की मी काय काय इकडे पदार्थ काय बोलतात यार, रेसिपी न्यायला काय बोलतात.